हाय हॅलो फ्रेंड्स. मी आहे तुमची लाडकी क्रांती चव्हाण. तर आज माझा हा पहिला व्हिडिओ आहे आणि सध्याच्या काळात आपण नुकतेच म्हणजे मी पण आणि तुम्ही पण आता 2च महिने झाले की आपण 11वीला आलोत की बापरे किती टेस्ट, किती एक्झाम्स आणि त्याच्यात कमी नंबर आलेत. आता काय करावं? कोचिंग पण चांगलं शिकवणे गेलेत. NCERT पण रीड करता येत नाही आहे. काळजी घेऊ नका फ्रेंड्स, मी आहे ना तुमच्यासोबत. तर चला आपण 2026 क्रॅकच करून राहूया. NCERT माझ्याकडून तुम्हाला वाचायला हेल्प पण होईल आणि आपण दोघं सोबत अभ्यास करूया. तर आज जे मी घेऊन आलेली आहे तुमच्यासमोर ते ॲनिमल किंगडम. दीदी हे खूपच अवघड जाते. कोचिंगमध्ये काहीच समजत नाही आहे. काय करायचं? NCERT वाचायला गेले तर त्याच्यातले शब्दच कळत नाही आहे. कोणते सेंटेन्स, कोणते वाक्य किती फेडून दिलेत. NCERTला पण बनवायला कळलं नाही आहे. आम्हाला किती म्हणजे खूप डिफिकल्टी होती NCERT वाचायला. काळजी घेऊ नका फ्रेंड्स. मी तुम्हाला म्हणजे माझा अभ्यास ह्या 2 महिन्यात मी NCERT कशी रीड केलेली आहे, कशी फॉलो केलेली आहे आणि NCERTचे कसे पॉईंट्स म्हणजे मी NCERTवरच पॉईंट्स बनवले आहेत. म्हणजे NCERTवरच पेज चिटकवले आहेत आणि त्या NCERTवरच शॉर्ट नोट्स बनवले आहेत. म्हणजे तुम्हाला शॉर्ट्स नोट्सची वही दुसरी करावी लागणार नाही. तुमचं सगळं NCERT वाचण्यासोबतच NCERTमध्येच शॉर्ट्स नोट्स तुमचं क्लिअर होऊन जाईल. तर आज जसे की तुम्हाला दिसतच आहे मी तुमच्यासमोर ॲनिमल किंगडम घेऊन आलेली आहे. हो, खूपच अवघड धडा आहे दीदी. हो, अवघड असणारच. हां, पण तुमच्यासाठी सिम्पल होणार आहे आजपासून म्हणजे आत्ताचपासून. म्हणजे हे ॲनिमल किंगडम जे आहे, हे ॲनिमल किंगडम कुठून आलं दीदी? ह्याचं निर्माण कुठून झालं? हां, बेसिक तर माहिती नाही आहे. 7वी-8वीला झालं असेल ना? नाही दीदी, त्यावेळेस लॉकडाऊन होतं. कुठं होणार आहे? जाऊ द्या. मी तुमच्यासाठी आज करते ना, तुमच्यासाठी बेसिक आजच तुमच्यासाठी क्लिअर करून टाकते. म्हणूनच तुम्हाला कळेल की हे ॲनिमलचा प्रकार कुठून आला. म्हणजे आता तुम्हाला माहितीच असेल आपले विठू बाबू म्हणजे मित्रांनो RH विटाकर माहितीच असेल. नाही माहिती तर सांगते तुम्हाला. कोण बाबा हे RH विटाकर? RH विटाकर म्हणजे त्यांनी हा ॲनिमलचा प्रकार आणलेला आहे. म्हणजे नुसता ॲनिमलचाच नाही तर त्यांनी जे आपलं ऑर्गॅनिझम्स आहे म्हणजे आपल्या पृथ्वीवर जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना ना डिवाईड केलेलं आहे. कोणकोणत्यामध्ये डिवाईड केलं म्हणजे कशा कशा प्रकारे त्यांनी डिवाईड केली आहे. मग त्यांनी मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, ॲनिमल आणि प्लांटी हे 5 प्रकार त्यांनी डिवाईड केलेले आहेत खरं. आता ते कसे डिवाईड केलेले आहे म्हणजे आता त्यांचा पहिला प्रकार म्हणजे पाहायचा म्हणलं तर किंगडम मोनेरा. हे किंगडम म्हणजे काय दीदी? किंगडम म्हणजे जसं की RH विटाकरनं डिवाईड केलेलं होतं ना 5 प्रकार, त्या 5 प्रकारालाच आपण किंगडम म्हणतो. आणि हे ॲनिमल जे आहे ते किंगडमचा एक प्रकार म्हणजे त्याला आपण फायलम म्हणतो. मग त्याच्यातलाच हा एक फायलम आहे मोनेरा. सॉरी सब किंगडम आहे. फायलम आपण प्रोटिस्टा ते जाऊ द्या, आपण मोनेरा बघू. मोनेरा म्हणजे सब किंगडम म्हणजे RH विटाकरनी डिवाईड केलेलं हे ऑर्गॅनिझम आहे. मोनेरा म्हणजे काय? प्रोकॅरिओटिक, युनिसेल्युलर, प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. म्हणजे बघा मित्रांनो, हे मी NCERTमध्ये असं पेज चिटकवलेलं आहे रफ आणि इथं आपण बघू शकता हे ॲनिमल किंगडम आहे आणि ह्या ॲनिमल किंगडमच्याच बाजूला मी पेज चिटकवलेलं आहे. जसं की मला वाचताना कळतं म्हणजे मला कळावं की हे ॲनिमल किंगडम कसं आलं म्हणजे RH विटाकरनी कसं डिवाईड केलं म्हणजे त्याचे कसे प्रकार पडले. मग हा त्याच्यातला मोनेरा. हा प्रोकॅरिओटिक आहे, युनिसेल्युलर. प्रोकॅरिओटिक म्हणजे काय दीदी? मला तर माहितीच नाही प्रोकॅरिओटिक म्हणजे काय. प्रोकॅरिओटिक म्हणजे एका सेलनी बनलेला. सेल तर झालाच असेल तुम्हाला. एका सेलनी बनलेला हा जो प्रकार आहे ऑर्गॅनिझमचा हा फक्त एकच सेलनी बनलेला आहे. म्हणून त्याला आपण प्रोकॅरिओटिक म्हणतो. युनिसेल्युलर, प्रोकॅरिओटिक.
म्हणजे हा जो ऑर्गॅनिझम आहे तो वेल डेव्हलप नाही आहे. म्हणजे त्याच्यात जी सेल आहे त्याच्यामध्ये ती वेल डेव्हलप नाही आहे. वेल डेव्हलप नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनल्स असतात ना सेलमध्ये, ते वेल डेव्हलप नाही आहे. म्हणून त्याला आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. युनिसेल्युलर म्हणजेच सिंगल सेल नाही, युनिसेल्युलर. सिंगल सेल म्हणजे एकाच सेलने हा ऑर्गॅनिझम बनलेला आहे. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस मी आत्ताच म्हणले तुम्हाला. म्हणजे हे प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणजे प्री न्यूक्लियस म्हणजे नॉट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. नॉट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. ह्याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नाही आहे. हा ट्रू न्यूक्लियस आहे. हा ट्रू न्यूक्लियस ॲब्सेंट आहे. हे बघा मी ट्रू न्यूक्लियस ॲब्सेंट लिहिलेलं आहे इथं. म्हणजे वेल नॉट हे प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे आणि ट्रू न्यूक्लियस नाही आहे. म्हणजे असेच प्रश्न येतात, जसं की कन्फ्युजिंग करणारे प्रश्न येतात. किंगडम मोनेरा इज प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, ट्रू न्यूक्लियस ॲब्सेंट, बोथ अँड नन ऑफ दिस. आपण काय म्हणतो, हा तर प्री न्यूक्लियस आहे म्हणजे सेल डेव्हलप नाही आहे, हे स्टिक करून येतो. इथं म्हणलेलं आहे ट्रू न्यूक्लियस ॲब्सेंट आहे, ॲब्सेंट. म्हणजे आपण प्रश्न नीट न वाचल्यामुळे आपले मार्क्स जातात. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग खूप जास्त होत आहे. म्हणून हा पॉईंट टू पॉईंट NCERT रीड करण्याचं हेच महत्त्व आहे की ते वाक्य कसं निर्माण केलं आहे. आपल्याला तर कॉन्सेप्ट क्लिअर झाला ना, कोणता पण प्रश्न असो सिम्पली आपल्याला तो सॉल्व करता येतो. इथं काय प्रॉब्लेम होता आपल्याला माहीत आहे. प्रश्न कळलं नाही किंवा असंच जल्दीमध्ये एक्साइटमेंटमध्ये आपण टिक करून येतो, प्रश्न नीट वाचतच नाही. इथं आपल्याला दिलेलं आहे ते आपण नीट वाचत नाही. मग हे जे मोनेरा आहे ना, हा ट्रू न्यूक्लियस ॲब्सेंट आहे हे ध्यान ठेवायचं आणि प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे हे ध्यान ठेवायचं आहे. स्पेलिंग्स नीट वाचून यायच्या. मेड अप ऑफ सिंगल सेल, आत्ताच म्हणले एकाच सेलने बनलेला आहे. मेड अप ऑफ सिंगल सेल. हा झाला पहिला ऑर्गॅनिझम म्हणजे विठोबाने केलेला पहिला डिवायडेशन मोनेरा. दुसरा बघू किंगडम प्रोटिस्टा. आता हा काय प्रकार आहे, हा युकॅरियोटिक आहे. म्हणजे हा ऑब्वियसली मल्टीसेल्युलरनी बनला असेल. नाही, मल्टीसेल्युलरनी बनलेला नाही, युनिसेल्युलरनी बनलेला आहे. ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहे. इथं काय होते, ट्रू न्यूक्लियस ॲब्सेंट होते. इथं ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहे. युकॅरियोटिक म्हणजे काय दीदी. युकॅरियोटिक म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे ते सेलमध्ये जे आहे ना, ते सेलमध्ये सगळे ऑर्गॅनल्स प्रेझेंट आहे आणि सेल वेल डेव्हलप्ड आहे म्हणजेच प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टाला मी इथं लिहिलेलं आहे लिंक प्लांटी ॲनिमलिया आणि फंगाय. हे लिंक प्लांटी ॲनिमलिया आणि फंगाय हे कसं लिंक केलं त्याने, पुढे तर बघा काय सांगते. क्रायसोफाइट्स. हां, स्पेलिंग तर लई अवघड दिसते. काय प्रकार आहे क्रायसोफाइट्स. डायनोफ्लॅजिलेटा काय आहे. बोथ हॅव सेल वॉल, ॲट्रोट्रॉपिक, फोटोसिंथेटिक. म्हणजे हे जे मी लिहिलेलं आहे हे क्रिसोफाइट्सचं जे क्रिसोफाइट्स किंवा डायनोफ्लॅजिलेटा आहे त्याचं हे डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे हे त्याचा अर्थ आहे. किंगडम प्रोटिस्टा जे आहे, किंगडम प्रोटिस्टाला लिंक प्लांटी ॲनिमल आणि फंगाय हा लिंक करतो. म्हणजे कसं लिंक करतो, हा क्रिसोफाइट्स हा जो आहे तो ॲटोट्रॉफिक आहे. ॲटोट्रॉफिक आपल्याला कशामध्ये बघायला भेटतं, प्लांटीमध्ये बघायला भेटतं की नाही. प्लांटीमध्ये आपल्याला ॲटोट्रॉफिक बघायला भेटतं. फोटोसिंथेटिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे, हो ना. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. युकॅरियोट्स म्हणजे अरे हा युकॅरियोट्स पण आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. युकॅरियोट्स म्हणजे दुसऱ्याचं अन्न खातो काय. आत्ताच तर सांगितलं युकॅरियोट्स म्हणजे वेल डेव्हलप्ड सेल. मी आताच सांगितलं मोनेरामध्ये युकॅरियोट्स म्हणजे वेल डेव्हलप्ड सेल ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला युकॅरियोट्स म्हणतात.
म्हणजे आता ह्याच्यामध्ये ॲटोट्रॉफिक पण आहे, फोटोसिंथेटिक पण आहे आणि हा युकॅरियोटिक पण आहे. कशाचं दिसतंय रे हे? मला तर किंगडम प्लांटीचं दिसतंय. हो ना, किंगडम प्लांटीला लिंक करतो. किंगडम प्लांटी आहे हे म्हणत नाही आहे मी, हे किंगडम प्लांटीला लिंक करतो हे म्हणतीये. नॉन फोटोसिंथेटिक, आता ह्याच्या मी म्हणलं जसं की किंगडम ॲनिमलियाला लिंक करतो. कसं लिंक करतो? त्याच्यामध्ये नॉन फोटोसिंथेटिक, हेटरोट्रॉफिक, स्लाइम, मोल्ड, सॅप्रोफाइट, सेल वॉल प्रेझेंट. आता ह्याच्यामध्ये हेटरोट्रॉफिक पण आहे, ॲटोट्रॉफिक पण आहे. म्हणजे किंगडम प्रोटिस्टामध्ये दोन्ही प्रकारचे, म्हणजे ॲटोट्रॉफिक आणि हेटरोट्रॉफिक दोन्ही प्रकार येतात. म्हणून आपण ह्याला किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमलिया आणि किंगडम फंगाय याला लिंक करतो असं आपण म्हणू शकतो. आता हे प्रोटोझोन काय आहे? हेटरोट्रॉफिक, ॲब्सेंट सेल वॉल, लोकोमोटरी स्ट्रक्चर. फोटोट्रॉफिक म्हणजे हेटरोट्रॉफिक म्हणजे, आता हे हेटरोट्रॉफिक काय आहे? हेटरोट्रॉफिक म्हणजे स्वतः बनवत नाही तर दुसऱ्यावर निर्भर राहतो. म्हणजे प्लांट्स हे स्वतः बनवतात म्हणून त्याला ॲटोट्रॉफिक म्हणतात. आता तुम्हाला तर माहितीच असेल, तुम्हाला तर झालेच असेल हेटरोट्रॉफिक म्हणजे काय. तर ते स्वतः तयार करत नाही तर ते दुसऱ्यावर निर्भर राहतात. ॲब्सेंट सेल वॉल म्हणजेच सेल वॉल ॲब्सेंट, ही सेल असते त्याला वॉल असते, झालं असेल ना. ती सेल वॉल ॲब्सेंट असते ह्याच्यावर. लोकोमोटरी स्ट्रक्चर, आता हे जे ॲनिमल आहे म्हणजे आपण कसं लोकोमोशन करतो, आपल्याला हात आहेत, पाय आहेत, आपण पण एक ॲनिमलच आहेत ना. आपल्याला लोकोमोटरी स्ट्रक्चर काय आहे? लेग्स, पाय, बरोबर की नाही. म्हणजे आता वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये ते कसे लोकोमोशन करतात. लोकोमोशनची गरज का पडली असं ॲनिमलला? ऑब्वियसली त्यांना फूडची गरज असते, शेल्टरची गरज असते, म्हणून ते लोकोमोशन करतात, बरोबर की नाही. सिडोपोडिया हा कशाचा लोकोमोटरी ऑर्गन आहे? तर हा ॲमेबाचा लोकोमोटरी ऑर्गन आहे. म्हणजे ॲमेबा हा सिडोपोडीच्या मदतीने लोकोमोशन करतो, बरोबर की नाही. दुसरा लोकोमोटरी ऑर्गन सिलिया, म्हणजे हे लोकोमोटरी ऑर्गन वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये आहे. आपण पुढे ते वेगवेगळ्या ॲनिमल्सचे लोकोमोशन कसे करतात, कसे शेल्टर, मग कसे फूड गॅदरिंग करतात ते आपण बघणारच आहेत. तर आपण हे बेसिक जाणून घेतोय की ॲनिमल किंगडम हे आला कुठून. म्हणजे आत्तापर्यंत मी जे सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला भेटलंच असेल हेटरोट्रॉफिक, परत युकॅरियोटिक, परत लोकोमोटरी ऑर्गन. ह्याच्यामधून थोडासा तर आयडिया आलाच असेल की ॲनिमल किंगडम आला आहे कुठून. फ्लॅजेला म्हणजे ह्याच्यावर जसं की दोरीसारखं स्ट्रक्चर समजा, असा ऑर्गॅनिझम असतो आणि त्याला असं फ्लॅजेला असतो आणि ह्याच्या मदतीने तो पुढे सरकतो. हे सिलिया हा ऑर्गॅनिझम, ह्याच्या मदतीने तो लोकोमोशन करतो. तर हे काही लोकोमोशनचे स्ट्रक्चर झाले. तर आता मी हे तर खाली जे लिहिलेलं आहे ॲनिमल कॅरेक्टर, म्हणजे ॲनिमल्सचे कॅरेक्टर, म्हणजे ॲनिमल्स त्याचे काय काय कॅरेक्टर आहे, म्हणजे दुसऱ्यापेक्षा वेगळे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये काय आहेत की त्याला वेगळा किंगडम दिला गेलेला आहे. तर हे कॅरेक्टर आहेत, हो सांगणारच आहे. युकॅरियोटिक मल्टीसेल्युला. युकॅरियोटिक मल्टीसेल्युला म्हणजे काय? आता असं सांगितलं, युकॅरियोटिक म्हणजे वेल डेव्हलप्ड सेल, आणि हे मल्टीसेल्युलर म्हणजे काय रे? आपण जसं की अगोदर पाहिलं युनिसेल्युलर म्हणजे एकच सेलने. मग मल्टीसेल्युलर काय असेल? खूप वेगळ्या सेलने, म्हणजे खूप जास्त सेलने बनलेला ॲनिमल. ॲनिमलचे कॅरेक्टर्स होत आहेत ना. ॲनिमल कसा आहे? मल्टीसेल्युलर आहे, युकॅरियोटिक आहे, म्हणजेच वेल डेव्हलप्ड सेल आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल्स. आता हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल्स काय प्रकार आहे?
आपला सेल आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे असे ऑर्गॅनल्स असतात. हां, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, परत अजून खूप जास्त असतात, ते आता ध्यान येत नाही आहे. खूप जास्त असतात. हे मायटोकॉन्ड्रिया असतो, परत गॉल्गी बॉडीज असते, परत DNA असतो, न्यूक्लियस असतो. आता हे सेल ऑर्गॅनल्सला काहीतरी प्रोटेक्शनसाठी हवं आहे की नाही, तर हे सेल ऑर्गॅनल्सचं काय मेम्ब्रेन बाउंड असतात. हे सेल ऑर्गॅनल्स म्हणजे गॉल्गी बॉडी, मायटोकॉन्ड्रिया, परत DNA, हे सगळे न्यूक्लियस, हे सगळे त्याच्या प्रोटेक्शनसाठी त्यांचं मेम्ब्रेन असतं सेपरेट. मायटोकॉन्ड्रियाला पण तुम्ही बघितलं असेल, त्याच्या बाहेरून जी अशी मेम्ब्रेन असते ती त्याला प्रोटेक्ट करते. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये जे ऑर्गॅनल्स आहेत त्याला त्याचं मेम्ब्रेन आहे आणि ते मेम्ब्रेन त्यांना प्रोटेक्ट करते. त्यांनाच मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स म्हणजे ॲनिमल्समध्ये काय अजून मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स आहेत. ऑल आर हेटरोट्रॉफिक. हेटरोट्रॉफिक म्हणजे दुसऱ्यावर निर्भर राहणारे, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार न करता दुसऱ्यावर निर्भर राहणे म्हणजेच हेटरोट्रॉफिक. सेल वॉल ऑब्सेंट, ॲक्च्युली प्रेझेंट नाही, इथं चूक झाली माझी. सेल वॉल ऑब्सेंट असते. म्हणजेच आता सेल वॉल म्हणजे काय, म्हणजे सेल जसे ऑर्गॅनल्सची प्रोटेक्टिंग कवरिंग असते, तशी सेलची पण प्रोटेक्टिव्ह कवरिंग म्हणजे सेल वॉल. हे सेल वॉल यामध्ये ऑब्सेंट असते, म्हणून ह्याला ॲनिमल हा किंगडम आलेला आहे. लोकोमोटरी ऑर्गन प्रेझेंट असतात. लोकोमोटरी ऑर्गन आत्ताच आपण बघितले, जसे की सिडोपोडिया, सिलिया, फॅजेला, हे लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सचे. तसे ॲनिमलमध्ये पण लोकोमोटरी ऑर्गन्स प्रेझेंट असतात. परत मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ते काय खातात, काय पितात, त्यांना न्यूट्रियन्स कुठून भेटतात, जसं की इजेशन, डायजेशन, ॲब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन, इजेशन, हे जे आहेत हे त्याचे कसं फूड कॉम्प्लेक्समधून सिम्पल. कॉम्प्लेक्स आणि सिम्पल काय आहे, आपण समजा की आपण एखादा फूड खातोय, एखादं फळ खातोय, तर ते फळ जे असतं ते खूप मोठं त्याचे आपण ते चावून खातो ना, म्हणून आपण त्याला बारीक बारीक तुकड्यामध्ये डिवाईड करतो आणि ते डिवाईड करूनच आपण ते गिळू शकतो. मग तिथल्या तिथंच ते डिवाईड होतात का, ते तेवढंच डिवाईड होत नाही आणि मग नंतर बॉडीमध्ये जाऊन ते अजून डिवाईड होतं. आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकलेलीच आहे हायर म्हणजे लोअर क्लासमध्ये. जसं की आपण जे खातो ते डायजेस्ट व्हायला अजून छोटे पार्टिकल्समध्ये होत परत डायजेस्ट होतं. म्हणजेच आपण जे खातो ते कॉम्प्लेक्स आणि जे ते होतं बारीक तुकड्यामध्ये त्याला सिम्पल. ह्याचे काय काय प्रकार आहेत, कसं होतं. इंजेशन म्हणजे आपण खातो ते डायजेस्ट होतं, मग ते ॲब्झॉर्ब केलं जातं वेगवेगळ्या सेल्सद्वारे. परत ॲसिमिलेशन म्हणजे ते ट्रान्सपोर्ट होतं. परत इजेशन होतं म्हणजे बाहेर टाकलं जातं. हे त्याचे टाईप्स आहेत, कसं फूड आपण खातो आणि कसं ते ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्टेशन आणि कसं ते डायजेस्ट होतं आपल्या बॉडीमध्ये, हे त्याचे स्टेप्स आहेत. ह्यावरून पण आपल्याला ॲनिमल किंगडम कळतो की ह्याच्यामध्ये हे जे डायजेस्ट करणारे फूड जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी सिस्टीम प्रेझेंट असेल, त्याला ते ॲनिमल किंगडम नाव दिलेलं गेलं आहे. सब किंगडम फायलम बघायचे आहेत आपल्याला, म्हणजे ॲनिमल किंगडमचे फायलम कोणते आहेत ते बघायचे आहेत. तर बघू शकता सब किंगडम त्यापासून फायलम आला. पॅराझोआ मेड अप टू द सेल पोरीफेरा, युमॅटोझोआ मेड अप द टिश्यू ऑर्गॅन्स.
आता हे जे प्रकार आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. एवढा प्रकार जे आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि आपण सोबतच NCERT रीड करणार आहे आणि मी तुम्हाला सांगेल की NCERTमध्ये कसे पॉईंट्स नोट्स करावे आणि कशी त्याची लाईन टू लाईन वाचन करावे हे मी पुढे सांगणारच आहे. तर हे पेंडिंग राहील पुढच्यासाठी. तर चला ॲक्च्युअल आपण ह्यावरून काय शिकलेलो की ॲनिमल हा युकॅरियोटिक आहे, मल्टीसेल्युलर आहे, त्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनल्स आहेत ते सेल बाउंड आहेत, मेम्ब्रेन बाउंड आहेत, सेल आर हेट्रोट्रॉफिक म्हणजे ते दुसऱ्यावर निर्भर राहतात, सेल वॉल अपसेंट असते, त्याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन प्रेझेंट असतात, मोड ऑफ न्यूट्रिशन्स असतात. तर हे ॲनिमल्सचे कॅरेक्टर आहेत. जसं की ॲनिमल किंगडम जो आला तो ह्या कॅरेक्टर्सवरून आलेला आहे, हे तर आपल्याला समजलेलंच आहे. चला आपण ॲक्च्युअल चॅप्टर्सला सुरुवात करूया. तर हा NCERTमधला फर्स्ट युनिटमधला 4th चॅप्टर तुमच्यासमोर ठेवत आहे, ॲनिमल किंगडम. आता हा ॲनिमल किंगडम आपण कसा आलेला आहे ते आत्ताच बघितलं. तर चला सुरुवात करूया. When you look around, you will observe different animals with different structures and form. म्हणजे आपण आपल्या अराउंडमध्ये, आपण जिथं राहतो, कुठे राहतो, अर्थवर राहतो, आपल्या अराउंडमध्ये खूप सारे ऑर्गॅनिझम्स आपल्याला दिसतात. त्याचे फॉर्म्स वेगळे आहेत, त्याचे स्ट्रक्चर वेगळे आहेत. इंट्रोडक्शनमध्ये पण आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात. कुठे? नीटमध्ये. इंट्रोडक्शन पण आपण विसरायचं नाही. इंट्रोडक्शन चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं, तेव्हाच पुढचा धडा हा कसा आहे ते आपल्याला इंट्रोडक्शनवरून समजतं. हे मात्र ध्यान ठेवायचं आहे सगळ्यांनी. तर आपल्या आजूबाजूला वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याचे फॉर्म स्ट्रक्चर आपल्याला दिसतात, त्याचे फॉर्म दिसतात. म्हणजे त्याचे स्ट्रक्चर कसं, म्हणजे त्याचे नाक कुठे, त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी बनली आहे, ते कोणत्या सेल ऑर्गॅनल्सनं बनलेलं आहे, त्याची सेल कशी आहे, म्हणजे हे डिफरंट स्ट्रक्चरनी बनलेलं आहे हे आपल्याला कळतं. फॉर्म स्ट्रक्चर एकच. Earth's over a million species of animals have been described till now. म्हणजे आपण आत्ताच्या काळामध्ये कितीतरी मिलियन्स स्पेशीज आपण डिस्कवर्ड केलेली आहे. The need of classification becomes all more important. The classification also help assigning systematic position of newly described species. आता आपण डिस्कवर्ड केलेली जी स्पेशीज आहे ती खूप मोठ्या संख्येवर आहे आणि तेवढ्या मोठ्या संख्येवर आपल्याला ती ॲनिमल स्पेशीज पाठ करायला म्हणजे खूप अवघड जाईल, खूप डिफिकल्टी होईल. म्हणून ही क्लासिफिकेशनची आपल्याला गरज पडलेली आहे, ह्या सेंटेन्सवरून आपल्याला कळतं. तर आपण 4.1 मधला बेसिस ऑफ क्लासिफिकेशन बघूया. In spite of differences in structure and forms of different animals, there are fundamental features common to various individuals in relation to the arrangement of cell, body symmetry, nature of xylem, pattern of digestive, circulatory, or reproductive system. These features are used as the basis of classification and some of them are distributed here. म्हणजे हे बेसिस ऑफ क्लासिफिकेशन सांगते आपल्याला. म्हणजे ह्या पूर्ण पॅरेग्राफमधून आपल्याला ते जे ऑर्गॅनिझम आहे ते कसं ते कसं डिवाईड झालेलं आहे, अरेंजमेंट ऑफ सेल म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या आतमध्ये ते सेल्स आहेत ते कसे अरेंज झालेले आहेत. बॉडी सिमेट्री म्हणजे तुम्हाला सांगितलंच मी पुढे जाऊन, ते बॉडी सिमेट्रीमध्ये अरेंज झालेले आहेत. ते नेचर ऑफ सिलोम पण तुम्हाला सांगणारच आहे. म्हणजे तुम्हाला इथं जे सांगितलं आहे ते कोणत्या बेसिसवर ऑर्गॅनिझम क्लासिफाय केलेले आहेत हे इकडं ह्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. पॅटर्न्स ऑफ डायजेस्टिव्ह, सर्क्युलेटरी अँड रिप्रोडक्टिव्ह हे तुम्हाला आता माहिती नसेल, मी तुम्हाला सांगेलच, पण फक्त ह्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की कोणत्या बेसिसवर हा ऑर्गॅनिझम क्लासिफाय केलेला आहे हे हा पॅरेग्राफ सांगतो.
तर हा पॅरेग्राफ पण इम्पॉर्टंट आहे, जर वाचून घ्यावा. म्हणजे नोट्स तर नाही बनवायचं, म्हणजे वाचून घ्यायचं. इंट्रोडक्शन तर वाचूनच घ्यायचं, आळस करायचं नाही वाचायला. आणि इंट्रोडक्शनपासून पण क्वेश्चन येतात, मी स्वतः अनुभवलेला आहे. म्हणून आतापासून मी पण म्हणजे जेव्हापासून मी अनुभवलेलं आहे आणि मला कमी मार्क्स पडलेले आहेत तेव्हापासून मी पण इंट्रोडक्शन्सचं रिव्हिजन करून जाते, एकदा का होईना. आता इकडून आपल्याला बेसिस कळेल धड्याचं. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय? म्हणजे थ्रू द ऑल मेंबर्स ऑफ ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर, ऑल they do not exhibit same pattern of organization of cell. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे जसं की आपल्या बॉडीमध्ये सेल अरेंज झालेत, म्हणजे अनेक सेल बनून टिश्यू अरेंज झालेला आहे, अनेक टिश्यू बनून ऑर्गन तयार झालेला आहे, माहिती आहे ना. थोडंसं बेसिक तर झालेलंच असेल आपलं. तर हे सगळं जे सेल्स, टिश्यू, ऑर्गन ह्याच्या बेसिसवर ॲनिमल क्लासिफाय केलेलं आहेत. म्हणजे काही ॲनिमल्स, काही ऑर्गॅनिझम्समध्ये, काही ॲनिमल्समध्ये सेलची बनलेली बॉडी आहे, काही ॲनिमल्समध्ये टिश्यूची बनलेली बॉडी आहे, काही ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम. ह्या सगळ्या जे सेल्स अरेंज झालेलं आहे त्या ऑर्गॅनिझममध्ये, त्या पॅटर्नवर, त्याला आपण लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतो. आता कळलं. आणि इकडं वरती लिहिलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल, ऑल मेंबर्स ऑफ ॲनिमल आर मल्टीसेल्युलर. हे मी नोट करून ठेवलेलं आहे की म्हणजे ह्या आपल्या पॅरेग्राफमधून आपल्याला काय कळतं, इकडं मी नोट करून ठेवलेलं आहे. तर असंच ही जागा मोकळी ठेवायची नाही आपण. ही जागा आपल्याला एन सी आर टीने कशाने तरी नोट करायलाच दिली असेल असं मला वाटतं. तर आपण पण ह्या स्पेसचा वापर करावा आणि एवढे जे सेंटेन्स रीड करण्याऐवजी आपण इकडे जर लिहून ठेवलं महत्त्वाचे पॉईंट्स, तर आपलं हे पेज लवकर समाप्त होईल ही खात्री आहे. तर आपण बघत होतो लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. थ्रू द ऑल डू नॉट एक्झिबिट सेम पॅटर्न, आत्ताच बघितलं. फॉर एक्झाम्पल, इन स्पॉन्जेस द सेल अरेंज लूजली ॲग्रिगेटेड. लूजली ॲग्रिगेटेड म्हणजे काय? हा ऑर्गॅनिझममध्ये जे सेल्स आहेत, नुसत्या सेल्स आहेत ते लूजली ॲग्रिगेटेड, म्हणजे सेल्स असं डिवाईड झालेले आहेत, ते एकत्र येऊन टिश्यू फॉर्म नाही झालेला आहे. हे डिवाईड झालेलं आहे, ते एकत्र येऊन टिश्यू फॉर्म नाही झालेला आहे. म्हणजे सेल ह्या ऑर्गॅनिझममध्ये मोकमोकळे आहे, म्हणजे टिश्यू फॉर्म झालेला नाही आहे. तर त्याला आपण लूजली ॲग्रिगेटेड सेल म्हणतो. जसं की याचं एक्झाम्पल दिलेलं आहे स्पॉन्जेस. हा लूजली ॲग्रिगेटेड सेल आहे. दे एक्झिबिट सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमपासून जो ऑर्गॅनिझम फक्त सेलने तयार झालेला आहे, म्हणजे नुसता हा सेल्सने तयार झालेला आहे, त्याला आपण सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतो. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन समजलं का? हा पोरीफेरा, इथं मी लिहून ठेवलेला आहे, पोरीफेरा हा सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशनचा आहे, म्हणजेच लूजली ॲग्रिगेटेड सेल. Some division of labor activities occur among the cell. In cylinders, the arrangement of cell more complex here. The cells perform the same function, are arranged into tissue, hence it is called tissue level of organization. म्हणजेच आताचं आपण पाहिलं की जसं की स्पॉन्जेस म्हणजेच पोरीफेरा हा फक्त सेल्सनी, म्हणजे लूजली ॲग्रिगेटेड सेल्सनी बनलेला आहे, म्हणून आपण त्याला सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतो. आता हा सिलेंड्रेट्स जे आहेत ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ते क्लासिफाईड फायलम आहे सिलेंड्रेट्स. तर हा सिलेंड्रेट्स जे आहे तो टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशनने बनलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त टिश्यू आहेत, त्याच्या बॉडीमध्ये फक्त तो टिश्यूने फॉर्म झालेला आहे, म्हणून त्याला टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणलेलं आहे. हे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत हे पाठ करून ठेवायचे. पाठ करून म्हणजे तुम्हाला सांगेलच मी ते कसे पाठ करायचे आहेत. फक्त हे ध्यानात ठेवा की जसजसं ऑर्गॅनिझम आपण पाहतोय तो कशा सेलने अरेंज झालेला आहे, कशा म्हणजे त्याचं बॉडी प्लेन काय आहे, तर
लेवल ऑफ ऑर्गनायझेशन काय आहे, तर इथं सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आणि टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे दोन झाले. तर दीदी आता ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे फक्त आपण ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे फक्त त्याच्यामध्ये एखादा कोणता आणि कोणता ऑर्गन असतो. मी सिस्टीम म्हणत नाही आहे, फक्त ऑर्गन म्हणते. आपल्यामध्ये जसं की एखादा ऑर्गन घ्यायचा तर लंग्स आहे. हा लंग्स आपल्यामधला एक ऑर्गन आहे आणि ते लंग्समुळं आपली रेस्पिरेटरी सिस्टीम तयार झालेली आहे. म्हणजे बोलण्यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे. म्हणजे हा लंग्स एक ऑर्गन आहे आणि रेस्पिरेटरी सिस्टीम ही एक सिस्टीम आहे. म्हणजेच ज्या सेल्समध्ये फक्त ऑर्गन असतो त्या ज्या ऑर्गॅनिझममध्ये फक्त ऑर्गन असतो त्या ऑर्गॅनिझमला आपण सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये डिवाईड करतो. They exhibit by phylum Platyhelminthes and other higher phyla where tissue are ground together to form organ is specialized particular function in the like Animalia and arthropods. आता इथं म्हणलेलं आहे ऑर्गन सिस्टीम कशी बनलेली आहे आणि ऑर्गन सिस्टीम आपण पुढच्या पेजवर त्यांनी एक्सप्लेनेशन केलेलं आहे ऑर्गन सिस्टीमचं. Echinoderms chordates organs has asserted to form functional system, organ system level of organization. मग ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे आता आपल्यामध्ये कसं आहे ऑर्गन सिस्टीम आहे म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम हे सिस्टीम्स आहेत आपल्यामध्ये. त्या सगळ्या ऑर्गन्सला मिळून एखादी सिस्टीम ज्याच्यामध्ये तयार होते त्याला ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असं म्हणतो. ऑर्गन सिस्टीम इज डिफर ग्रुप ऑफ ॲनिमल्स एक्झिबिट व्हरायस पॅटर्न कॉम्प्लेक्सिटीज. फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम इन प्लॅटिहेल्मिंथेस हॅज ओनली सिंगल ओपन. आता हे जे आहे हा पॅरेग्राफ तुम्हाला मी एका पेजवर समजून सांगणार आहे म्हणजे तुम्हाला हा पॅरेग्राफ परफेक्ट कळेल. आता हा बॉडी प्लेन काय आहे, हा मी एक सेल काढलेला आहे आणि या सेलवर म्हणजे हा ऑर्गॅनिझम काढलेला आहे आणि ऑर्गॅनिझमवर मी हे सेल्स काढलेले आहेत. आत्ताच मी सांगितलं ज्या ऑर्गॅनिझममध्ये फक्त हे सेल असे मोकळे जागेवर असतात ते एकत्र येऊन एक सिस्टीम बनवत नाही, एखादा टिश्यू बनवत नाही. अशा हा सेल्सला लूजली ॲग्रिगेटेड सेल्स ह्यालाच काय म्हणतात, लूजली ॲग्रिगेटेड सेल. ओके म्हणलं तर आता याचं एक्झाम्पल नुसतं पोळीफेरा ज्यालाच आपण म्हणतो स्पॉन्जेस फक्त एकाच ऑर्गॅनिझममध्ये सापडतात म्हणजे एकाच फायलममध्ये सापडतात. तो फायलम म्हणजे पोरीफेरा. आणि स्पॉन्जेस हे फक्त पोरीफेराचे मेंबर्स आहेत. म्हणजे त्याचे एक्झाम्पल्स आपण म्हणू शकतो. हा एक बॉडी प्लेन झाला. जसा बॉडी प्लेन कोणता, हे काय करलो, हा बॉडी प्लेनला आपण ब्लाइंड सॅक म्हणतो. ब्लाइंड सॅक म्हणजे असा ऑर्गॅनिझम जसे आपण आहोत. आपली जी कॅनल आहे, कॅनल म्हणजे आपल्यामध्ये दोन ओपनिंग आहेत, एक तोंड आणि एक ॲनस. एक माउथ आहे आणि एक ॲनस आहे. हे आपल्यामध्ये आहे. आपण मॅमल्समध्ये येतो हो ना. तर आपल्यामध्ये हा बॉडी प्लेन आहे म्हणजे आपल्यामध्ये दोन ओपनिंग आहे, एक माउथ आहे आणि एक ॲनस आहे. म्हणजे हा जो ब्लाइंड सॅक आहे
तो असा ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये एकच ओपनिंग आहे, म्हणजे तो एकाच तोंडाने खाऊ शकतो, म्हणजे त्याचं तोंड एकच आणि ॲनस पण एकच, म्हणजे दोन्ही काम तो एकाच होलने करू शकतो, म्हणजे एकाच ओपनिंगने करू शकतो. त्याला आपण ब्लाइंड सॅक म्हणतो. ओके, त्याचे एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर एक्झाम्पल्स येतील सिलेंट्रेटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्केलहेल्मिंथिस, असे त्याचे खूप एक्सेट्रा एक्झाम्पल्स आहेत. मी तुम्हाला सांगणारच आहे कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये ब्लाइंड सॅक बॉडी प्लेन आहे आणि कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये नुसतं लूजली ॲग्रिगेटेड सेल आहे. तर हा एक बॉडी प्लेन झाला. आणि तिसरा म्हणायचा गेला तर आत्ताच तुम्हाला डायग्राम काढून दाखवली, ही आपली बॉडी आणि ह्याला एलिमेंटरी कॅनल, हे माउथ आणि ॲनस. ह्याच्यामध्ये काय दोन ओपनिंग्स आहेत, एकाने खातो आणि इजेशन म्हणजे आपण फूड वेस्ट फूड मटेरियल ज्याच्याद्वारे बाहेर सोडतो ते म्हणजे ॲनस. म्हणजे याच्यामध्ये दोन ओपनिंग्स आहेत. यामध्ये फक्त सिंगल ओपनिंग होती, यामध्ये दोन्ही ओपनिंग्स आहेत. तर ह्याला आपण म्हणतो ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लेन. ट्यूब विदिन ट्यूब म्हणजे हे ट्यूब विदिन ट्यूब आपल्याला का मानलेलं आहे, म्हणजे ही आपली बॉडी आहे आणि बॉडीच्या मध्ये ॲलिमेंटरी कॅनल आहे, म्हणजे ट्यूब विदिन ट्यूब सारखंच दिसतं आहे, म्हणून ह्याला आपण ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लेन म्हणलेलं आहे. ह्याचं एक्झाम्पल्स म्हणायचं गेलं तर ॲस्केलमिंथिस, ॲनेलिडा, ते कॉर्डेटा. हे एक्झाम्पल्स आहेत ट्यूब विदिन ट्यूब, म्हणजेच दोन्ही एलिमेंटरी म्हणजे दोन्ही ओपनिंग प्रेझेंट असलेले बॉडी प्लेन. हे 3 बॉडी प्लेन तुम्हाला सांगितलेले आहेत. तर आपण वाचन करू. ऑर्गन सिस्टीम एक्झिबिट ॲनिमल्स व्हरायस पॅटर्न ऑफ कॉम्प्लेक्स, फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम. सिंगल ओपनिंग इथं म्हणलेलं आहे. सिंगल ओपनिंग म्हणजेच ब्लाइंड सॅक, आठवलं का? ब्लाइंड सॅक म्हणजेच सिंगल ओपनिंग इथं म्हणलेलं आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम इन प्लॅटीहेल्मिंथिस हॅव ओनली सिंगल ओपनिंग, म्हणजे प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये सिंगल ओपनिंग म्हणजे ब्लाइंड सॅक बॉडी प्लेन आहे. ओके, टू आउटसाइड द बॉडी दॅट सर्व्स ॲज अ बॉडी, माउथ अँड ॲनस. माउथ अँड ॲनस म्हणजे ब्लाइंड सॅक. इथं मी लिहिलेलं पण आहे ब्लाइंड सॅक. माउथ अँड ॲनस हे बोथ जे म्हणजे फूड आपण घेतलं आणि त्याच ओपनिंगमध्ये फूड बाहेर टाकलं त्यालाच आपण सिंगल ओपनिंग म्हणतो, म्हणजेच ब्लाइंड सॅक. म्हणजे प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये आपल्याला ब्लाइंड सॅक हा बॉडी प्लेन पाहायला मिळतो. ओके, तर आपण पुढचं वाचन करूया. अँड इट इज अ कॉल्ड इनकम्प्लीट, म्हणजेच ज्यामध्ये नुसतं ब्लाइंड सॅक आहे म्हणजे सिंगल ओपनिंग आहे त्याला आपण इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये संबोधतो. ओके, ज्याच्यामध्ये सिंगल ओपनिंग माउथ अँड ॲनस ह्या दोन्हींचं काम करते त्यालाच आपण इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणून संबोधतो.
अ कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम हॅज 2 ओपनिंग्स. इथं काय म्हणलेलं आहे? कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम हॅज 2 ओपनिंग. इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सिंगल ओपनिंग आणि कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये 2 ओपनिंग. म्हणजेच कोणतं? ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लेन. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लेन म्हणजेच कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम. त्यालाच म्हणतो आपण कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम. अ माउथ अँड ॲनस सिमिलरली सर्क्युलेटरी सिस्टीम मेड 2 टाइप्स. इथं काय म्हणलेलं आहे? कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम ज्यामध्ये दोन्ही प्रेझेंट आहे, दोन्ही ओपनिंग आहे, माउथ आणि ॲनस या दोन्हींची सिंगल ओपनिंग आहे. बँड सॅकमध्ये कसं होतं? एकच ओपनिंग होती जे की वर्क लाईक माउथ अँड ॲनस, आणि ह्यामध्ये 2 ओपनिंग्स आहेत जे की माउथ आणि ॲनस दोन्हीचं पण काम करत आहे. समजला फरक? आता इथे सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला ओपन आणि क्लोज्ड दाखवलेली आहे. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय समजावं लागेल तुम्हाला, कारण हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर सर्क्युलेटरी सिस्टीम समजली तर तुम्हाला ॲनिमल्स पण समजायला सोपं जाईल. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजेच आपल्यामध्ये कशी आहे? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. आता मी तुमच्यासमोर एक ऑर्गॅनिझम घेते. हा ऑर्गॅनिझम म्हणजे आता आपण एखादा असा एक ऑर्गॅनिझम, समजा मी एखादा कॉक्रोच घेतला. कॉक्रोचमध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते, ते तुम्हाला कळलंच पुढे जाऊन. एखादा कॉक्रोच घेतला आणि त्या कॉक्रोचचे सगळे ॲपेंडेजेस म्हणजे त्याचे पाय, विंग्स सगळे तोडून तुमच्यासमोर असं ठेवलं मी, आणि त्याच्यामध्ये त्याला असं कट केलं आणि त्या कट केलेल्या भागामध्ये इकडं मी एक भाग इथं तुमच्यासमोर ठेवला. त्याच्यामध्ये आपल्याला ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते. कशी? हा त्याच्या बॉडीमधला म्हणजे कॉक्रोचच्या बॉडीमधला फिगर म्हणजे गोल काढलेला आहे, पण तुम्हाला समजून जाईल त्याच्या बॉडीमध्ये कशी सर्क्युलेटरी सिस्टीम काम करते. हे मी काढलं त्याचं ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. हे काय आहेत? तर हे आपले जसे की आपल्यामध्ये ब्लड ट्रॅव्हल करण्यासाठी, म्हणजेच आपल्यामध्ये ब्लड कशाद्वारे ट्रॅव्हल होतं, ट्रान्सपोर्टेशन ब्लडचं कसं होतं, तर ते आपल्या वेन्स आणि आर्टरीजद्वारे आणि कॅपिलरीजद्वारे होतं की नाही. तर हे त्यांचे ट्रान्सपोर्टरी सबस्टन्स म्हणू शकतो, किंवा ज्याद्वारे ब्लड त्यांचं ट्रान्सपोर्ट होतं ते वेसल्स म्हणू शकतो. ओके. आणि ह्या त्यांच्या जे आहेत यांना आपण म्हणतो, म्हणजे आपल्याला ब्लड कॅपिलरीज तुम्ही ब्रिदिंगमध्ये शिकालच, तर हे सगळं जाऊ द्या. हे तुम्हाला हे आत्ताच नाही सांगणार मी, पुढे सांगेल तुम्हाला. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम काय आहे ते नेमकं समजायला पाहिजे. तर हा आपल्याला सरफेस जो आहे तो ओपन दिसतोय. तर यामध्ये पूर्ण ब्लड भरलेलं असते, ओनली ब्लड. ह्याद्वारे सेल्स येतात माहीत आहे. ह्याद्वारे सेल्स आल्या, इकडे गेल्या, इकडे काय? ब्लड आहे. ओके. आणि या ब्लडमध्ये सेल्स बात करतायत, जसे की सेल्समध्ये. ठीक आहे. तर सेल्स हे ब्लडमध्ये बात करतायत, म्हणजेच इन क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आपण असं म्हणू शकतो की सेल्स बाथ इन ब्लड म्हणू शकतो ना. सेल्स बातच करतात, म्हणजे आपण पाण्याने आंघोळ करतो,
म्हणजे हे सेल्स म्हणजे इमॅजिनेशन करा तुम्ही, जसं की आता हे सेल्स डायरेक्टली ब्लडमध्ये सोडले गेलेत, म्हणजे ते बाथच करतील ना ब्लडमध्ये. म्हणून इथे म्हणलेलं आहे सेल्स बाथ इन ब्लड, म्हणजेच क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये सेल्स बाथ इन ब्लड. आणि इथं डायरेक्टली होत आहे, इथं डायरेक्टली ट्रान्सपोर्ट होते. म्हणजे कोणत्या पण ह्या वेसल्सनी त्या वेसलकडे जा, ह्या वेसल्सनी परत ऑर्गन्स कर, इथं असं काही नाही आहे. डायरेक्टली सेल्स ब्लडमध्ये जात आहेत. म्हणजे इथं ब्लड आहे ना, तर डायरेक्टली सेल्स ब्लडमध्ये जात आहेत. म्हणजे इथं डायरेक्टली सेल्स जात आहेत, म्हणून इथं डायरेक्ट म्हणलेलं आहे. म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपण काय म्हणू शकतो, सेल्स बाथ इन अ ब्लड. इथं काय म्हणाल, इन विच blood pumped out a heart and cells and tissue are directly bathed in it. समजलं? मी तुम्हाला सांगितलंच की हे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये डायरेक्टली सेल्स येतात आणि इथे बाथ करतात ह्या ब्लडमध्ये. तिथेच इकडे सांगितलेलं आहे, इन विच ब्लड इज पंप्ड आउट द हार्टमध्ये पंप केलेलं आहे आणि सेल्स बाथ इन अ ब्लड. समजलं? आता क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय, इन विच द ब्लड सर्क्युलेटेड थ्रू द सिरीज ऑफ वेसल्स varying diameters, artery, veins and capillaries. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपल्याला एवढं बघायला मिळतं की जसं की हा ऑर्गॅनिझम आहे, तर ह्याच्यामध्ये जे आहे कनेक्टेड असतात. हे जे आहे हे ट्रान्सपोर्ट जे होतं सेल्सचं ते कॅपिलरीजमध्ये वेसल्समध्येच होतं, ते ओपन नसतं आणि ब्लडमध्येच सेल ट्रॅव्हल करतात, म्हणजेच त्याला क्लोज्ड म्हणतात. इथं क्लोज झालेलं आहे, इथं ब्लड आपल्याला कुठेच दिसत नाही आहे. हा हार्ट आहे, ओके. हार्टमधून ब्लड पंप केलेला आहे आणि लंग्स आहे, लंग्समधून एक्सचेंज होतं, मग ऑर्गन्सकडे जातात. कशाद्वारे जातात, ओनली अँड ओनली ब्लड कॅपिलरीजमधून जातात. इथे कुठेच आपल्याला ब्लड हे बाहेर आलेलं दिसलेलं नाही आहे ना, म्हणून याला क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात. इथंच इन विच ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू द सिरीज ऑफ वेसल्स, म्हणजे वेसल्सद्वारे ब्लड ट्रान्सपोर्ट होते, त्यालाच आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणलेलो आहे. ओके, तर ओपन आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपल्याला फरक समजलेलाच असेल. तर पुढे जाऊया. पुढे आहे सिमेट्री. आपण बघितलं होतं फर्स्ट पेजवर सिमेट्री म्हणजे काय, तर ती सिमेट्री आता मी इकडे तुम्हाला एक्सप्लेन करेल. तर त्याच्यासाठी पण आपण एक पेज घेऊया. याच पेजवर मी करते, थोडा स्पेस वापरते. Animals can be categorized on the basis of symmetry. आता ॲनिमल्स यांचं क्लासिफिकेशन सिमेट्रीद्वारे पण झालेलं आहे. ओके, म्हणजे त्याची सिमेट्री पण वेगवेगळी आहे. सिमेट्री म्हणजे प्लेन, म्हणजे आता हा पेज आहे समजा, हा पेज तुम्हाला कसं दिसतोय, असं एकदम स्ट्रेट दिसतंय आणि एकदम असं सरळ, म्हणजे असं चाकूसारखा प्लेन दिसतोय ना. ओके, तर हा प्लेन दिसतोय आणि हा जो ऑर्गॅनिझम आहे, जसं की हा ऑर्गॅनिझम आहे समजा, आणि त्याचं जे सेंट्रल ॲक्सिस आहे हे आहे. ओके, हे त्याचं सेंट्रल ॲक्सिस आहे ऑर्गॅनिझमचं, आणि त्या सेंट्रल ॲक्सिसवर आपण एखादा असा प्लेन पास करतोय आणि तो प्लेन एकदम डिवाईड झालेला आहे 2 पार्ट्समध्ये किंवा अनेक पार्ट्समध्ये. त्या ॲक्सिसमधून प्लेन डिवाईड झालेला आहे, म्हणून त्याला आपण सिमेट्री म्हणतो. तर ते कशी डिवाईड झालेले आहेत, म्हणजे आता
तुम्हाला समजेलच असिमेट्रिकल, सिमेट्रिकल अँड रेडियल प्लेनमध्ये डिवाईड झालेले आहे. असिमेट्रिकल म्हणजे आपण एखादा प्लेन ऑर्गॅनिझममधून सेंट्रल हा ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे आपण असा घेतलेला आहे ना की असा ऑर्गॅनिझम हा गोल आहे. हाच ऑर्गॅनिझम मी इथं ठेवते, हा गोल आहे, हा त्याचा सेंट्रल ॲक्सिस आहे, बरोबर. आणि त्याच्यामधून एक आपण प्लेन पास केला होता, हो की नाही. तर हा प्लेन हा इकडून डिवाईड करू शकतो, पण तसा केला की इकडून डिवाईड करू शकतो, इकडून इकडून, म्हणजे वेगवेगळ्या भागातून आपण त्याला डिवाईड करू शकतो, हो की नाही. यालाच आपण रेडियल सिमेट्री म्हणतो. म्हणजेच ते प्लेन जे पास झालेलं आहे ते वेगवेगळ्या पार्ट्समध्ये त्या ऑर्गॅनिझमला डिवाईड करतोय, त्यालाच आपण रेडियल सिमेट्री म्हणतो. ओके. आता बायलॅटरल सिमेट्री कशाला म्हणू, म्हणजेच आता बायलॅटरल सिमेट्री असा ही डायग्राम तर घेणार नाही, मला दुसरी डायग्राम काढून दाखवते. आपलंच एक्झाम्पल घेऊया, हो की नाही, म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजा. हे आपण आहेत आणि आपला हा सेंट्रल ॲक्सिस आहे, हो की नाही. हा सेंट्रल ॲक्सिस आहे. तर ह्या सेंट्रल ॲक्सिसमधून आपण एक प्लेन ट्रान्सपोर्ट केली, तर आपण फक्त इकडचा भाग दोनच भागामध्ये डिवाईड होऊ शकतो. म्हणजेच आपण बाय म्हणजे दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड होऊ शकतो, पण फक्त दोन भागामध्ये डिवाईड होऊ शकतो. त्यालाच आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. बायलॅटरल सिमेट्री म्हणजेच प्लेन पास केल्यावर फक्त राईट आणि लेफ्ट दोन भागातच ज्या ऑर्गॅनिझमला आपण डिवाईड करतो त्यालाच आपण बायलॅटरल सिमेट्री. आणि असिमेट्रिकल म्हणजे हा सेंट्रल ॲक्सिस आहे, सेंट्रल ॲक्सिसमधून आपण पास केला, हा कसा आपण ऑर्गॅनिझम इकडं काढते, हा कसा पण ऑर्गॅनिझम आहे. हा म्हणजे डायग्राम व्यवस्थित नाही आहे, तुम्ही समजू शकाल असं तर काढलेलं आहे. इकडून प्लेन पास करा, वेगवेगळे भाग आहेत, इकडून वेगवेगळे भाग आहेत, इकडून वेगवेगळे भाग आहेत. ते इक्वल डिवाईड तर होतं आहे, पण इक्वल भागामध्ये होतं आहे का, ऑब्वियसली नाही. म्हणून त्याला आपण असिमेट्रिकल म्हणतो. इथं काय म्हणले, ॲनिमल्स कॅन बी कॅटेगराइज्ड ऑन द बेसिस ऑफ सिमेट्री. आता असिमेट्रिकल्सचे एक्झाम्पल्स इथं स्पॉन्जेस दिलेले आहे. स्पॉन्जेस तुम्हाला मागेच सांगितलं होतं, स्पॉन्जेस हा पोरीफेरामध्ये येतो, तर त्यालाच इथं स्पॉन्जेस हे असिमेट्रिकल आहे, बरोबर. स्पॉन्जेस डिवाईड तर होऊ शकतो, पण इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड होत नाही, त्यालाच आपण असिमेट्रिकल म्हणलो होतो, हो की नाही. Any plane that passes to the central does not divide them into equal halves. काय म्हणले लेकरं, any plane passing through the center does not divide them into equal halves. Halves म्हणजे काय रे, हाफ्स म्हणजे दोन भाग. हाफ्स म्हणजे भागात डिवाईड केलेलं नाही आहे, पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं नाही आहे, त्यालाच आपण असिमेट्रिकल असं म्हणतो. When any plane passing through the central axis, the body divides or organism to identical halves. म्हणजे आयडेंटिकल म्हणजे काय, सिमिलर, बरोबर. इकडेच मी सांगितलेलं आहे, जर आपण इकडून प्लेन पास केला असा, तर ॲनिमल इकडून डिवाईड होऊ शकतो, इकडून म्हणजे खूप पार्ट्समध्ये डिवाईड होऊ शकतो, पण इक्वल हाफ्समध्ये डिवाईड होऊ शकतो, ओके. त्यालाच आपण रेडियल सिमेट्री म्हणतो. त्याचेच एक्झाम्पल इथं सिलेंड्रेटा, टिनोफोरा, इकॅनोडर्माटा,
हॅव काइंड्स ऑफ बॉडी प्लेन. ओके, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? सिलेंड्रेटा, टिनोफोरा, इकॅनोडर्माटा. ह्यालाच आपण सी असं पाठ करू शकतो. ओके, आणि असिमेट्रिकलमध्ये फक्त एकच एक्झाम्पल ते पाहायला मिळतं, ते म्हणजे पोरीफेरा. म्हणजेच पी पाठ करून ठेवायचं, आरला ई पाठ करून ठेवायचं. आणि दुसरं जे सिमेट्री आहे ते बॅलॅटर सिमेट्री. बॅलॅटर सिमेट्री म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं, आपलं जर उदाहरण घेतलं होतं, आपण जर एक प्लेन पास केला आपल्यामधून, म्हणजेच आपल्यासारख्या ऑर्गॅनिझममध्ये जो ऑर्गॅनिझम फक्त राईट आणि लेफ्ट पार्टमध्ये डिवाईड होऊ शकतो, त्यालाच आपण बॅलॅटर सिमेट्री म्हणतो. इथं त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ॲनेलिडा, animals like Annelida, Arthropoda, when a body can divided into two left and right halves in only one plane exhibit bilateral symmetry. हां, NCERTमध्ये अवघड लँग्वेज तर दिलेली आहे, पण ती सोपी करून देण्याचं काम माझंच आहे. तर आपण दोघं मिळून नीट जर क्रॅक करणार तर आहोत, तर NCERTला आपण आपलंच फ्रेंड बनवायचं आहे, हो की नाही? इथं मी नोट केलेलं आहे त्या NCERTमध्ये. Ascalability to core data, organ system, incomplete digestive system, passing to the one plane. हा इथं खेकडं घेतलेलं आहे त्यांनी, आणि खेकड्यामधून हा त्याचा सेंट्रल ॲक्सिस आहे. सेंट्रल ॲक्सिसमधून हा प्लेन पास केलेला आहे, आणि त्याचे 2 आयडेंटिकल पार्ट्स झालेले आहेत, आणि राईट आणि लेफ्ट. त्यालाच आपण इथं लिहिलेलं आहे, पासिंग वन प्लेन डिवायडेड 2 इक्वल पार्ट्स राईट अँड लेफ्ट. त्यालाच आपण बॅलॅटर सिमेट्री म्हणतो. इथे रॅडियल सिमेट्री दाखवलेली आहे, म्हणजेच हा त्याचा इकडून असं सेंट्रल ॲक्सिस आहे, आणि ह्या इकडून असं सेंट्रल ॲक्सिसमधून खूप असे पार्ट्स केलेले आहेत, आयडेंटिकल, म्हणजे सिमिलर पार्ट्स केलेले आहेत. ओके, तर आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, फर्स्टच व्हिडिओ आहे. खात्री आहे तुम्हाला आवडलेला असेल. माझ्या प्रयत्नाला थोडंसं सहकार्य करा, आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आवडलेला असेल सबस्क्राईब करा, आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, इथपर्यंत झालेला आहे आपल्याला पार्ट. दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला पोरीफेरा, परत सिलेंड्रेटा, पोरीफेरा हे सगळे एक्झाम्पल्स, सिलोम, ते सगळे मी तुम्हाला पार्ट्समध्ये शिकवत जाईल. फक्त हा फर्स्ट व्हिडिओ आहे. लाईक तर तुम्ही करा, सबस्क्राईब पण करा, आणि चॅनलला व्ह्यूज जास्त यावे, जाऊ द्या, तर सबस्क्राईब आणि लाईक करा. ओके, बाय गाईज.